5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच 15,000चा दंडही ठोठावला आहे. हा निकाला नंदुरबार जिल्हा न्यायालयाने दिला. मद्य घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे. राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की दोघांविरुद्ध पुराव्याशिवाय आरोप सिद्ध होत नाहीत. या प्रकरणात सीबीआयने एकूण 23 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सर्वांविरुद्ध आरोप निश्चित करण्यास नकार देत सर्वांना निर्दोष मुक्त केले. एवढेच नव्हे तर न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकारी आय.ओ. यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. वेगवेगळ्या कारणावरून 2 गटातील लोकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील विहिरीमाळ बेडवाईपाडा येथे घडली. या मारहाणीत 5 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 16 जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत अतिदुर्गम भागात असलेल्या डॅबच्या मोरीराहीपाडा येथील देवाची होळी शुक्रवारी पहाटे मोठ्या उत्साहात पेटविण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश राज्याच्या विविध भागातून आदिवासी बांधव मोरीराही येथील देवहोळी साजरी करण्यासाठी उपस्थित होते. भरधाव वेगातील पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना डेडवा येथे घडली. या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथील नंतावीस संचलित साधना विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत 73 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पादन आणि विपणन व्यवस्थेला अधिक सक्षम, अत्याधुनिक, लोकाभिमुख आणि परिणामकारक होण्यासाठी नियोजन करावे. मॅग्नेटचे सर्व उपक्रम हे गुणवत्तापूर्ण आणि जागतिक तंत्रज्ञानाची सांगड घालून सर्वोत्कृष्ट असावेत. वर्तमान आवश्यकता लक्षात घेता अत्याधुनिक साठवणूक क्षमता वाढवण्यात यावी. यातून शेतकरी आणि उद्योजकांचे दीर्घकालीन व्यापक हित साधावे आणि मॅग्नेट प्रकल्पातील योजनांची व्यापक प्रसिद्धी करून सक्षम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात. यासाठी आणखी प्रभावी पद्धतीने प्रयत्न करावे असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट च्या 18व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत दिले. नवापूर शहरात रेल्वे स्टेशन परिसरात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमास नवापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. नवापूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश गिरीश मावची वय 30 राहणार आमलीफळी तालुका नवापूर यास ताब्यात घेण्यात आले आहे. भरधाव दुचाकीने कारला धडक दिल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदेतर्फे आयोजित हस्तीजिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला आज दिनांक 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या 2 दिवसीय स्पर्धेत राज्यातून 15हून अधिक नाट्यसंस्था सहभागी होणार आहे. यंदाचा मानाचा दीपस्तंभ पुरस्कारासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात आमदार रघुवंशी यांना दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. नंदुरबार तालुक्यातील पिंपळौद ते शेजवा रस्त्याने परिसरातील वाहनांची नेहमीच वर्दळ असते, परंतु या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने वाहनचालकांसह प्रवाशींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेकदा खड्ड्यांमध्ये वाहने रस्त्यातच अडकून पडतात. तसेच सदरचा रस्ता प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. या रस्त्यावरील अनेकदा खड्ड्यांमुळे अपघातही घडले आहे. प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होऊ लागली आहे. शासन आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत नंदुरबार तहसील कार्यालयातर्फे तालुक्यातील मंडळाच्या 7 गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 7 मार्च ते 15 मे दरम्यान ठिकठिकाणी हे शिबिर होणार आहे. या शिबिरातून मंडळातील सर्व गावांसाठी एका छताखाली 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शासन आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत नंदुरबार तहसील कार्यालयातर्फे तालुक्यातील मंडळाच्या 7 गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 7 मार्च ते 15 मे दरम्यान ठिकठिकाणी हे शिबिर होणार आहे.
या शिबिरातून मंडळातील सर्व गावांसाठी एका छताखाली 15पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. नंदुरबार येथील महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी उन्नती जतीनवाला हिने दिल्ली येथे कर्तव्य पथावर 26 जानेवारी रोजी झालेल्या आरडी परेडमध्ये सहभाग नोंदविला. यानिमित्त उन्नतीवाला हिस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.